श्री स्वामी समर्थ. मिथुन राशी 16 ते 30 मे पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन संकेत घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली धावपळ आणि अस्थिरता आता कमी होणार का? करिअरमध्ये प्रगतीची नवीन दारे उघडतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल की अचानक खर्च वाढतील? प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल की काही गैरसमज निर्माण होतील? कुटुंबातील वातावरण शांत राहील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पंधरवड्यात तुमच्या बुद्धिमत्ता आणि मेहनतीला नशिबाची कितपत साथ मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊया मिथुन राशीसाठी हा पंधरवडा नेमका कसा असणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. ग्रह नक्षत्रांची स्थिती या काळात तुमच्या विचारशक्तीला अधिक मजबूत करणार आहे. काही ठिकाणी अचानक संधी मिळतील तर काही ठिकाणी संयम आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक ठरेल. हा काळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि भविष्याची दिशा ठरवणारा ठरू शकतो. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्साह, नवीन विचार आणि महत्त्वाच्या बदलांचा ठरणार आहे. या पंधरवड्यात तुमच्या आयुष्यात अनेक नवीन घडामोडी घडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून मनात सुरू असलेली गोंधळाची परिस्थिती आता हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. ग्रहांची साथ तुम्हाला आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता देणारी ठरेल. या काळात नवीन लोकांशी संपर्क वाढेल आणि त्यातून भविष्यात फायदेशीर संधी मिळू शकतात. काही अपूर्ण राहिलेली कामे पुन्हा सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. करिअर, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही क्षेत्रांत काही महत्त्वाचे बदल दिसून येतील. मात्र या काळात घाईगडबडीत निर्णय घेणे टाळा. प्रत्येक गोष्टीत संयम आणि समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. तुमची संवादकला आणि बुद्धिमत्ता तुम्हाला अनेक अडचणींमधून मार्ग काढण्यास मदत करेल. हा पंधरवडा तुमच्यासाठी प्रगती, नवीन आशा आणि सकारात्मक अनुभव घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या बाबतीत हा पंधरवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि तुमच्या कल्पनांचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी मिळेल, ज्यामुळे भविष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल, पण त्याचवेळी सहकाऱ्यांशी संवाद जपून ठेवणे आवश्यक आहे. लहान गैरसमज मोठ्या वादात बदलू शकतात, त्यामुळे शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ नवीन संपर्क आणि विस्ताराचा आहे. मार्केटिंग, कम्युनिकेशन, मीडिया, शिक्षण किंवा ऑनलाईन क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा मिळू शकतो. नवीन ग्राहक मिळतील आणि जुन्या व्यवहारांतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात, मात्र भागीदारीमध्ये सावधगिरी ठेवणे आवश्यक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा पंधरवडा मिश्र पण लाभदायक राहू शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळतील किंवा अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. मात्र त्याचवेळी खर्चही वाढण्याचे संकेत आहेत. घर, प्रवास किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर खर्च होऊ शकतो. या काळात पैशाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. भावनेच्या भरात खर्च केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. काही लोकांना जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या व्यवहारांमध्ये जपून पाऊल टाका. बचत वाढवण्यावर भर दिल्यास पुढील काळ अधिक सुरक्षित राहू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा काळ भावनिक आणि उत्साहवर्धक ठरू शकतो. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि नात्यातील गैरसमज कमी होतील. काही दिवसांपासून मनात दडवून ठेवलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास वाढताना दिसेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया, मित्रपरिवार किंवा प्रवासादरम्यान एखादी व्यक्ती आयुष्यात विशेष स्थान मिळवू शकते. मात्र नात्यांमध्ये घाईघाईने निर्णय घेऊ नका. विवाहित लोकांसाठी हा काळ आनंददायी राहील. जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही कुटुंबांमध्ये शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. छोट्या सहलीचा योग येऊ शकतो, ज्यामुळे नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंब आणि सामाजिक जीवन. कुटुंबाच्या बाबतीत हा पंधरवडा सकारात्मक राहण्याचे संकेत आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि शांत राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय या काळात घेतले जाऊ शकतात. नातेवाईकांच्या भेटीमुळे घरात उत्साहाचे वातावरण तयार होईल. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. काही लोक नवीन घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय घेऊ शकतात. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. लोक तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. नवीन ओळखी आणि मैत्री निर्माण होतील. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणे टाळा, कारण काही लोक तुमच्या यशामुळे मत्सर करू शकतात. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत या काळात विशेष लक्ष देणं गरजेचे आहे. कामाचा ताण आणि सततची धावपळ यामुळे मानसिक थकवा जाणवू शकतो.
झोप अपुरी राहिल्यास चिडचिड आणि अस्वस्थता वाढू शकते, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. मान, खांदे, पोट किंवा नसांशी संबंधित त्रास जाणवू शकतो. बाहेरचे अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यामुळे मानसिक शांतता मिळेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियाचा अतिवापर कमी केल्यास मन अधिक स्थिर राहील. सकारात्मक विचार आणि शांत स्वभाव या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसू शकतात. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहू शकतो. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. मोबाईल आणि मनोरंजनामध्ये वेळ वाया घालवणे टाळा. शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. योग्य नियोजन आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. उपाय. दररोज सकाळी ओम बुधाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. बुधवारी गणपती मंदिरात जाऊन दुर्वा अर्पण करणे शुभ राहील. शक्य असल्यास विद्यार्थ्यांना पुस्तके किंवा हिरव्या वस्तू दान करा. बोलताना संयम ठेवणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. हा पंधरवडा मिथुन राशीसाठी नवीन संधी, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील आणि तुमच्या बुद्धिमत्ता व संवाद कौशल्यामुळे अनेक अडचणी सहज दूर होतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात नात्यांमध्ये अधिक जवळीक निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि काही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे असले तरी सकारात्मक विचार आणि योग्य दिनचर्या तुम्हाला ऊर्जावान ठेवतील. हा काळ तुमच्यासाठी नवीन आशा, प्रगती आणि मानसिक समाधान घेऊन येऊ शकतो. संयम, योग्य निर्णय आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही या पंधरवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य करू शकता. धन्यवाद.